अखेर कृष्णाघाट येथील शेतामध्ये साठणाऱ्या सांडपाण्याचा योगेंद्र थोरात यांच्याकडून पाणी निचऱ्याचा प्रश्न मार्गी। कृष्णाघाट या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा होत नव्हता, त्यामुळे सर्व सांडपाणी हे नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसून पिकाची नासधूस होत होती। शेतकरी वर्गाला त्यांची शेती करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावं लागत होतं। तसेच शेती पाण्याखाली असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता। हे सांडपाणी निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना यापूर्वी कधीही झाली नाही। याआधी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कृष्णाघाट परिसरातील सर्व कामे मार्गी लावली आहेत, पण शेतकरी वर्गातून अनेकदा सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी योगेंद्र थोरात यांच्याकडे वारंवार मागणी केली जात होती। पण नगरसेवक कार्यकाळ संपून 1.5 वर्षे झाले असून देखील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी नामदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून 30 लाखाच्या फंडातून पाईपलाईनचे काम करून सांडपाणी निचरा होण्यासाठी प्रगतशील असं काम केलं आहे। या पाईपलाईनमुळे शेतामध्ये साठणारे सर्व सांडपाणी हे निचरा होण्यास मदत होऊन जी शेतजमीन शेतकरी बांधवांना वापरता येत नव्हती ती शेतजमीन आता पुन्हा शेतकरी बांधवांना वापरता येणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कित्येक वर्षाचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होऊन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार व्यक्त केले जात आहेत। 20 कृष्णाघाट वरील कामं पहिल्या 2 वर्षातच बऱ्यापैकी संपली होती, पण कायमचा एक आमचा प्रश्न उर्वरितच राहिला होता की घाटावरील जी सांडपाणी आहे प्लॉटमधील, त्या सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन वेस्टेज वॉटर जाऊन शेतकऱ्यांची कित्येक आपण बघू शकताय की शेतं खराब झाली होती। जवळपास हा 50 ते 60 एकराचा एरिया कायम हा खराब पट्ट्याचाच येतो, इथं काही उगवतच नव्हतं। हे शेतकरी मला कायम सांगायचे, आमचं नगरसेवकपद संपून आज 1.5 वर्ष होत आलं आहे, माननीय नामदार खाडेसाहेब यांच्या माध्यमातून आता कामं सुरू आहेत। अशा वेळी मी खाडेसाहेबांना मागासवर्गीय फंडातून 5% या कामाची मागणी केली आणि खाडेसाहेबांनी हे पैसे आम्हाला उपलब्ध करून दिले आणि आज एक खूप चांगलं काम होतं आहे। हे 50-60 एकर शेती जी खराब झाली ती लोकांची, आपण बघू शकता की त्याच्या पलीकडे ऊस येतोय, अलीकडे हे सारखं पाणी असल्यामुळं सांडपाणी वेगळ्या प्रकारचं आहे, कपडे धुतल्यानं ड्रेनेज टाईप हे सगळंच, त्यामुळे इथं शेतीच येत नव्हती। तर ही 50-60 एकर जमीन परत एकदा लोक तिथं चांगलं शेती करतील, पिकवतील आणि त्यांना त्यांचा फायदा होईल अशा या कामानं जवळपास घाटावरचं सगळंच या शेवटचं काम म्हणलं तरी हरकत नाही। मेन रोड होता ते दुसऱ्यांनी धरला होता, अजून झाला नाही, मात्र खाडेसाहेबांच्या माध्यमातून पर्यटनमधनं तो परत एकदा पकडण्यात आलेला आहे, लवकरच तो पण पूर्ण होईल। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।